तो शेवाळ किती लांब लांब आहे. अरे पडशील. उठा उठा उठा. पाय घसरला तुझा. हिरवळ. तर मित्रांनो हा बघा हिरवळ मासा. मी पहिल्यांदा हातामध्ये मासे मी स्नॅप काढतो. हॅलो मासे मी हातामध्ये घेतलेली आहे. मासे थांबते मासे सॉरी म्हणजे स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आहे रविवार म्हणजे संडे आणि आज आहे आपला फन डे. तर आज आपण जाणार आहोत हरेरेश्वरला. इथून 15 ते 20 किलोमीटर डिस्टन्स आहे. तिथे आज आपण करणार आहोत फिशिंग. जर तुम्ही लाईव्ह फिशिंग कधी बघितली नसेल ते पण समुद्रावरती तर एन्जॉय करा हा छोटासा ब्लॉग. 3 ते 4 दिवसापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे. कंटिन्यू याला हत्ती नक्षत्र काहीतरी म्हणतात आणि हा पडला तर कंटिन्यू चालू असतो. पण नशीब आज आभाळ मोकळं दिसत आहे आणि पाऊस नाही आहे. ऊन कडक आलेला आहे त्याच्यामुळे वातावरण पण चांगलं झालेलं आहे सध्यापुरती. पण सांगता येत नाही वातावरण कधी बिघडेल कारण की कोकणामधला पाऊस कोकणामध्ये असणाऱ्यांना माहीत आहे. 5 मिनटं पाऊस पडतो लगेच जातो पडतो जातो. तयारी चालू आहे असं का. बस गौरवला घेऊन येतो. काय झाला दुकानात चालला. अरे पडशील. उठा उठा उठा. पाय घसरला त्याचा. आणि स्टिक नाही येणार आपल्याकडे फिशिंगची. म्हणजे फिशिंगची स्टिक आणि नेट या दोन पुढं वरती. हरेरेश्वर पर्यटन विकास संस्था गणेश घळ भाई ऑफरोडिंगचं तगडी आहे इकडं. मी मागे आलो होतो रे इकडे. तू पण आलता ना फोटो काढलेला आपण इथे. हा फोर व्हीलर पण येतात काय रस्त्याने फक्त 2 व्हीलर ना. कुठे इकडून जाते का गाडी त्याला या भावाला. आता आपण पोहोचलेलो आहोत मेन स्पॉट वरती. इथून आता फिशिंगला आपण जाणार आहोत. तर आपल्यासोबत आहे गौरव भाई आणि सतीश भाई सुनील भाई आणि आपले मेन फिशरमॅन गेलेले आहेत त्या दिशेने. तिथून मला त्यांनी हात दाखवलेला. तुम्हाला कदाचित कॅमेरामध्ये दिसणार नाही. चला तर जाऊया आपण फिशिंग करण्यासाठी. बरं काका आता दादा चालला बरोबर स्पॉटला जाळं टाकायला स्पॉटवर. अरे माझा प्रश्न असा आहे की त्या स्पॉटवर जाळं टाकायचा हे अंदाजा कसा लावायचा. अंदाजा म्हणजे जिथे मच्छी आहे ना मच्छी थांबण्याची ठिकाण आहेत त्यांना खाद्य वगैरे जे मिळण्याचे ठिकाण आहेत त्या ठिकाणी आम्हाला आता वर्षानुवर्ष अनुभव आहे किंवा इथे मच्छी थांबते. ते स्पॉट आहेत ठिकाण आहेत आणि तिथेच नेमके आम्ही मच्छी हे करून त्याच्या जाळं टाकून मच्छी पकडतो. आता म्हणजे कसं आता आम्ही विदर्भातले बरोबर. तर आम्हाला काय वाटतं आता समुद्र एवढा मोठा आहे हां तर मासोळ्या कदाचित मोठ्या खोलीमध्ये राहत असतील वरती येत नसतील. ते वरती येते म्हणजे असं कारण काय वरती येण्यासाठी त्यासाठी किंवा हवा असेल ना हवेचा जसा मोड असतो म्हणजे हवा उपर असेल किंवा म्हणजे हवेच्या प्रवाहानुसार येते मच्छी. आणि त्याच्यामुळे काय होतं की ती मच्छी खाद्याच्या मागे पण येते. म्हणजे कसं खडकावर शेवाळ वगैरे असते ना ते खाण्यासाठी येते. समजा काकांनी सांगितल्याप्रमाणे खडकावर जी शेवाळ असते आपली आणि अंडे घालायसाठी पण कदाचित मासोळ्या वरती येत असतील. तर त्या हिशोबाने आता कसं पावसाळा पण संपत आलेला आहे आणि त्यांचा ब्रीडिंग श्रावण महिना जो होता तेव्हा फिशिंग पूर्ण बंद होती कारण की तो ब्रीडिंग सीझन असतो मासोळ्यांचा असं असते आणि त्याच्यामुळे फिशिंग टाळतात सहसा मच्छीमारी करणारे. आणि हे बघा तुम्ही खडकावरती तुम्हाला शेवाळ थोडीफार दिसत असेल तर ही शेवाळ खाण्यासाठी मासोळी येते. आणि बघा संचित दादा एकदम पुढे गेलेला आहे. आपणही गेलो असतो पण आपल्याला एक्सपिरियन्स नाही त्याच्यामुळे आपण रिस्क घेणार नाही. आणि पाय मोडलेला आहे 1.5 पायाने कुठं जाणार 1.5 पायाने कुठं जाणार आहे त्यामुळे नो रिस्क घेणार आपण. किती आला एकच आला. ही कोणती तीच आहे का.
हिरवळ. तर मित्रांनो हा बघा हिरवळ मासा मी पहिल्यांदा हातामध्ये मी स्नॅप काढतो. हॅलो मासोळी हातामध्ये घेतलेली आहे. ठेव ठेव. आणि याचा रंग बघा तुम्ही हिरवा आहे पानासारखा आपल्या. मला जर नाव माहिती असेल आणि तुम्हाला जर या व्हरायटीबद्दल ब्रीडबद्दल फिशच्या माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि एकदम स्लिपरी आहे ही बघा हिरवळ, दिसायला सुंदर आहे एकदम. तर काका फिशिंगसाठी आता मी इकडे ऑब्झर्व केलं इथे सहसा मेजॉरिटी जाळं वापरतात आणि दुसरं म्हणजे फिशिंग रॉड. फिशिंग रॉडचं असं आहे वैशिष्ट्य की त्याला कृत्रिम मासा लावला जातो म्हणजे. आणि तो मोठे मासे जे असतात म्हणजे त्याला आम्ही कोमट म्हणतो की आणि काही पट्ट्यामध्ये त्याला जिताडा म्हणतात. ताम मासा असतो, गोबरा असतो, तर ते त्याला आकर्षित होतात त्या रंगीत माशाला. त्यांना वाटतं भक्ष्य आणि ते पकडतात, पण त्याला हुक असतात, हुकामध्ये त्याचा तोंड अडकतो आणि मग ते काढलं जातं. म्हणजे समजा जर आपल्याला जास्तीत जास्त 8-10 किलोपर्यंत भेटतो एक मासा. तर आता आपण हिरवी संचित दादांनी हिरवी जाळी जी आहे ती आणायला सांगितलेली आहे. तर आपण हिरवी जाळी आता नेणार आहोत. ही बघा नायलॉनची नेट आहे ग्रीन कलरची. आणि ही कशी फेकतात, अरे बापरे जड आहे ही. तर ही कशी फेकतात हे आपल्याला काही स्किल नाही याचा, पण कदाचित आपण इथे 10-15 दिवस राहिलो तर फिशिंग करायचं नक्की शिकेल. तर चला आता जाऊ फिशिंगला तिकडच्या स्पॉटकडे, बघूया भेटले तर भेटेल. का काय फेकायची पण पद्धत असते ना अलग, फेकायला पण स्किल लागतो. हा म्हणजे व्यवस्थित फेकता आलं पाहिजे आणि ते फेकून फुटलं पाहिजे. चांगलं म्हणजे. तर हे बघा आज जेवढ्या आम्ही मासोळ्या पकडलेल्या आहेत त्याच्यामध्ये बघा छोट्या आहेत सध्या. आणि ही आपली ग्रीनवाली काय हिरवी काय हिरवळ. आणि यावाल्या कोणत्या म्हटले पोहेरी म्हणतात. पोहेरी या बघा खाऱ्या पाण्याच्या मासोळ्या आहेत. हा समुद्रातली खाऱ्या पाण्याच्या मासोळ्या, कारण समुद्र खाराच असतो. कानीड हा हा बोईट का शेटूक मासा. कोणती आली दादा ही कोल? हा ही बोलत हो तुम्ही ही वाली मासा. आणि हा सुरमई, हा बाराकोडा आहे ना. हा एकदम काटेरी आहे तोच पुढे. हा बॅराकोडा आहे बाबा. काय बोलतात त्याला, काहीतरी चांगला शब्द आहे. रॉडला लागतो बघा. विषारी आहे की काय? नाही ना, खतरनाक आहे हा. दात पण आहे पुढे सारखा असतो. याचं नाव काय बोलले काका? बाराकोटा. बघा बाराकोटा. तो बाण. आणि हा बांड, याचा काटा विषारी असतो ना काका? बाण का? धनुष्यबाण याचा काटा विषारी असतो त्याला, म्हणून ते म्हणून कधी पण हा बाण जर तुम्हाला भेटला बाण तर याचे काटे तुम्ही क्रोकोडाईल खतरनाक ही क्रोकोडाईल. हा बाण याचे काटे आधी मोडायचे. आणि हा क्रोकोडाईल एकदम जसा आपला धनुष्य बाणाचा बाण असतो ना सरळ, त्याच्या भाल्यासारखा आहे हा. आणि याचे दात पण छोटे छोटे सुईसारखे आहेत. चावेल का काका? हो चावेल. त्याला धारदार सरवती सारखे बराबर धर. अबे पूर्ण धर त्याला उलट नको होऊ देऊ. हा असं पकड ना. काय नाही तो पाण्यात. खतरनाक रे. फोटो काढायचा. रॉडला लागली का दमवती ही काय ही ना. छोटा पीस आला. मॅक्झिमम किती मोठा राहू शकतो? किती किलो असं? 10 किलो पर्यंत. जास्त 10 किलो म्हणजे हा 10 किलो पेक्षा जास्त असू शकतो म्हणजे याचं वेट. तर हा म्हणजे बराच छोटा आहे समजा. ग्राम मध्ये भरेल हा. 100 ग्राम पर्यंत. डाल दो उसको भी. हे बघा एवढे झालेले आहेत मासोळ्या आपल्याला. तर आपण याच्या पहिले होतो त्या स्पॉटला 3, 4, 5 जाळ्याचे ट्राय मारले. आता काका इथे एकदा ट्राय मारत आहेत आणि संचित दादा तिकडे गेलेला आहे. आणि इकडे जाण्याचा रस्ता पूर्ण दगडामधून आहे, बराच अवघड आहे आणि सावकाश चालावं लागतं याच्यामधून. तर आता आपण दोघांच्या मिडललाच थांबू. बघूया काका लेफ्ट साईडला आहेत आणि संचित दादा राईट साईडला आहे. हा इथून येतो.
अरे यार आज येत नाही रे जास्त मासोळ्या. ते गौऱ्या आल्या ना, गौऱ्या आल्या पण पनवती लागली, त्यानंतर भेटले असते जास्त. इथं भयानक आहे रे हे बघ शेवाळ. अरे किती लांब आहे हे. शेवाळा नाही शेवाळा आहे शेवाळा. अरे बाप रे बाप. आई शपथ. तो शेवाळ किती लांब लांब आहे.